महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित विना अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। इतके दिवस आचारसंहिता होती, बरेच फोन येत होते, परंतु उत्तर देण्यासाठी काहीही नव्हतं। म्हणून आज त्या सगळ्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर देण्यासाठी ही व्हिडिओ क्लिप देतो आहे। अनेक फोन असे येत होते की पुणे स्तरावर अद्यापही ज्या शाळा आहेत ज्यांना अजून काहीही अनुदान मिळालं नाही त्यांचं भविष्य पुढे काय। दुसरा प्रश्न होता 22-23 ची विद्यार्थी संख्या शेवटच्या वर्गाची नसल्यामुळे ज्यांना अद्यापही काहीच अनुदान मिळालं नाही त्यांचं भविष्य पुढे काय। तिसरा प्रश्न होता 22-23 ला 20% किंवा 40% सुरू होतं, परंतु विद्यार्थी संख्या शेवटच्या वर्गाची नसल्यामुळे टप्पा मिळाला नाही त्याचं पुढे काय। चौथा प्रश्न होता की 24-25 ची विद्यार्थी संख्या पाहून टप्पा मिळाला, परंतु शिक्षणाधिकाऱ्यांनी तो परत घेतला त्याचं पुढे काय। चौथा प्रश्न होता त्रुटीच्या शाळा, 5990 शिक्षक त्रुटी वेळेवर पूर्ण केली परंतु टप्पा चुकला त्याचं पुढे काय। आता ही सगळे प्रश्न मला माहिती आहे, पण या सगळ्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री श्री शिंदे साहेब यांनी पूर्वी 4 नोव्हेंबरला बैठक लावली होती, ती बैठक झाली नाही। आता ती बैठक लावण्याकरता म्हणून मागच्या मंगळवारी माननीय उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की या महिन्यात तुम्हाला 18 तारखेनंतर वेळ देतो। साधारणतः 16-17ला बैठकीची वेळ मिळेल, तसं पत्र निर्गमित होईल आणि हे सगळे 4-5 विषय त्यात चर्चा केल्या जातील आणि आपल्याला नक्की न्याय मिळेल असा मला विश्वास आहे। म्हणजे पुणे स्तरावर जे आहे त्यांना नव्याने 20% अनुदान देणे, ज्या सैनिकी शाळा राज्यात आहे ज्या सैनिकी शाळांचा टप्पा अजूनही 20 आहे त्यांना 60%च्या समान टप्प्यावर आणणे, 22-23 ची वर्गाची पटसंख्या नाही म्हणून त्यांना अनुदान देणे, ज्यांना 22-23 ला शेवटच्या वर्गाची पटसंख्या नसल्यामुळे टप्पा मिळाला नाही त्यांना तो टप्पा 24-25 ची संख्या पाहून देणे, हे सगळे विषय त्रुटीच्या शाळांना न्याय देणे, त्यांना एक वाढीव टप्पा देणे, या सगळ्या विषयाची सांगोपांग चर्चा मीटिंगमध्ये होईल। मी प्रयत्न करतोय, यश नक्की मिळेल। तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।